नमस्कार. आज मी इथे शाकाहारी जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर मुगाची डाळ स्वच्छ धुवून त्यात पाणी घालून हळद आणि हिंग चवीप्रमाणे मीठ घालून कुकरला शिजवून घेते. मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे. इथे भांड्यात तेल घेतलेले, त्यात फोडणीला जिरं आणि लसूण घालते आणि फोडणी परतून घेते. हिरवी मिरची घालते 2 बारीक चिरून घेतलेल्या, थोडंसं हिंग आणि पुन्हा एकदा परतून घेते. शिजून ठेवलेली मुगाची डाळ घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि डाळीला छान उकळी काढून घेते. मुगाची डाळ तयार आहे. इथे मी ओले हरभरे घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेते. थोडेसे बाजूला काढून ठेवलेत. एक मोठा बारीक चिरलेला बटाटा घालते. इथे सुके मसाले घेतलेले आहेत, धणे पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि किचन किंग मसाला. थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि बाजूला ठेवते. इथे कुकरमध्ये मी तेल घेतलेले, त्यात फोडणीला जिरं आणि तमालपत्र घालते. एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालते आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि परतून घेते. एक टोमॅटो बारीक चिरलेला घालते आणि टोमॅटो पण परतून घेते. टोमॅटो नरम झालेले आहे. आता मसाल्याची पेस्ट घालते आणि तेलावर परतून घेते. मसाल्यातनं तेल सुटलेले. आता धुवून ठेवलेले चणे आणि बटाटे घालते आणि मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं मिक्स करून घेते. पाणी घालून वरून कोथिंबीर घालते आणि कुकरला झाकण लावून 2 शिट्या काढून घेते. 2 शिट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झाला आहे. भाजी तयार आहे. बटाटे पण शिजलेले आहेत. वरून गरम मसाला घालते आणि कोथिंबीर घालते. ओल्या हरभऱ्याची भाजी तयार आहे. इथे मिक्सरच्या भांड्यात बाजूला ठेवलेले चणे घालते. त्यात हिरवी मिरची आणि लसूण घालते. लाल मिरची रंग छान येईल म्हणून घालते आणि थोडंसं आलं घालते आणि मिक्सरला जाडसर वाटून घेते. मिश्रण वाटून झालेलं आहे. त्यात थोडंसं हिंग, धणे पावडर, जिरे पावडर, हळद आणि कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर, तांदळाचं पीठ आणि सगळं मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि हाताने त्याचा गोळा करून घेते. पीठ मळून झालेले आहे. त्याला कटलेटचा आकार देते. जास्त जाडसर नाही करायचे, म्हणजे शिजणार नाही आतपर्यंत. पॅनमध्ये तेल घेतलेले, तेलात फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झाले, आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून मी फ्राय करून घेते. हरभऱ्याचे कटलेट तयार आहे. ते कढईत तेल घेतलेले, त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. इथे बारीक मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून साफ करून बारीक चिरून घेतलेली आहे. कांद्यावर परतून घेते. झाकण नाही लावायचे. आता भाजी कडू होते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. भाजीतलं पाणी सुकलेलं आहे. किसून ठेवलेलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते.
बारीक मेथीची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.